नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. ही एक वस्तू कुत्र्याला खाऊ घाला आणि 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट करा. अशी कोणती वस्तू आहे ती? चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आज एक अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. 4 डिसेंबर गुरुवार, दत्त जयंती, दत्तगुरूंच्या करुणेचा दिवस. आणि या दिवशी केलेला एक छोटासा उपाय 7 पिढ्यांचे दारिद्र्य, संकट, अडथळे नष्ट करतो. आज मी सांगणार आहे एकच वस्तू कुत्र्याला खाऊ घालण्याचा प्रचंड आणि शक्तिशाली उपाय आणि या मागची दिव्य कथा. दत्तगुरूंच्या प्रत्येक मूर्तीत, प्रत्येक चित्रात 2 कुत्रे नेहमी दिसतात. हे साधे कुत्रे नसून ते दत्तगुरूंचे दूत, संदेशवाहक, रक्षक आहेत. गुरुचरित्रात एक कथा सांगितली जाते. एक भक्त रोज दत्तगुरूंचा जप करायचा, पूजा करायचा, पण त्यांची अडचण कमी होत नव्हती. एक दिवस स्वप्नात दत्तगुरू त्याला दिसले आणि म्हणाले, तू मला रोज आठवतोस, पूजा करतोस, पण मी तुझ्या दारात रोज येतो कुत्र्याच्या रूपात आणि तू मला खायला एकही अन्नाचा कण देत नाहीस. दुसऱ्या दिवसापासून त्या भक्ताने कुत्र्याला रोज खाऊ द्यायला सुरुवात केली आणि त्याचं नशीब अक्षरशः बदललं. कारण कुत्र्याला खाऊ देणे म्हणजे दत्तगुरूंना अर्पणच करणे आहे. कोणता उपाय करायचा या दिवशी? चला तर पाहूया. एक वस्तू म्हणजे पोळी, रोटी किंवा थोडा गूळ. कसा करायचा उपाय? आजपासून ते दत्त जयंतीपर्यंत 7 दिवस एक पोळी घ्या, तिच्यावर थोडं तूप आणि गूळ ठेवा. घराबाहेर कुत्र्याला प्रेमाने द्या. देताना मनात 10 वेळा म्हणा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. याचे प्रचंड फायदे आहेत. ते फायदे कोणते? घरातील दारिद्र्य कमी होतं, व्यवसाय, नोकरीतील अडथळे दूर होतात, परिवारातील अशांती शांत होते, मुलांच्या प्रगतीला गती मिळते, पती पत्नींचे संबंध सुधारतात, अडकलेली कामे वेगाने पूर्ण होतात, 7 पिढ्यांचे दोष, पाप बाधा कमी होते, घरात दैवी रक्षण निर्माण होतं. कारण कुत्र्याला अन्न देणे म्हणजे दत्तगुरूंना अन्न अर्पण करणेच आहे. दत्त जयंती हा दिवस दत्तगुरूंशी जोडणारा सर्वात पवित्र दिवस मानला जातो. तुम्ही उपवास केला नाही तरी चालेल, जप कमी केला तरी चालेल, पण हा एक उपाय नक्की करा. दत्तगुरू दारात उभे राहून तुमच्या आयुष्यातील अडचणी दूर करतील, प्रगतीचे दरवाजे उघडतील आणि तुमच्या घरावर कृपेचा हात नक्की ठेवतील. विश्वास ठेवा. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि या अगोदरचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती जाऊन नक्की पहा, कारण ते व्हिडिओ पण खूप महत्त्वाचे आहेत. दत्त जयंतीपर्यंत तुम्हाला काय करायचे आणि काय नाही हे त्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.